जय महाराष्ट्र। मी तुलसी जोशी, सन्माननीय राष्ट्रपतींचा महाराष्ट्र सैनिक। हे कोळीवाड्यातील कुटुंब आहे, कोळी बांधव आहेत, धारावीमध्ये राहतात। याने एका बिल्डरला 18 लाख रुपये 4 वर्ष अगोदर पैसे दिले होते। ते व्यक्ती पैसे पण देत नव्हते आणि घर पण देत नव्हते। ते खूप कंटाळले आहेत ताई आणि खूप ठिकाणी गेल्याच होत्या। त्यांनी सगळं सांगितलं, कोणाकोणा गेले, माझ्याकडे त्यांनी सांगितलं या लोकांकडे गेले, पण अखेर राजसाहेबांवर विश्वास ठेवून हे आज आले आणि यांना सन्माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने यांना न्याय मिळालेला आहे। या ताईंच्या तोंडून ऐका, यांना जेव्हा लोकांना न्याय मिळतं तेव्हा आम्हाला एवढं समाधान वाटतं ना, ते बघण्याच्या पलीकडे असतं। आणि असाच हा प्रकार या ताईंच्या तोंडून तुम्ही ऐका। ताई सांगा, तुमच्यावर काय घटना घडली सांगा। 4 वर्ष झाली आम्ही बिल्डरला पैसे दिलेले, तो आम्हाला पैसे देत पण नव्हता। एका रेल्वे गाडीत बसले आणि त्या बाईने मला मी रडायला लागली तर त्या बाईने मला सांगितलं की एक माणूस आहे तुलसी जोशी, याच्याकडे जा आणि त्यांना सांगा। मग आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळाला। जेव्हा त्याच्याकडे नेहमी वेळोवेळी जायचं ना, तर तेव्हा हे मच्छी विकून घरी जात असताना रेल्वेमध्ये त्यांना एका कुठल्या ताईने नंबर दिला, ताईने नंबर दिला। त्या कोण होत्या का माहिती, त्यांना यांना नंबर दिला आणि सांगितलं त्यांना जाऊन भेटा। म्हणजे ही राजसाहेबांची ताकद आहे। आणि जेव्हा आल्यानंतर यांना 2 दिवसात यांची रक्कम 18 लाख रुपये यांना मिळालेली, हेच ताकद राजसाहेबांची आहे। मी सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करतोय, आमची सत्ता असो नसो, पण सन्माननीय राजसाहेबांचा वर विश्वास ठेवून जे आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना असंच न्याय देत आलो आहे आणि देत राहतोय आणि देत राहू। पण तमाम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की राजसाहेबांवर तुम्ही एकदा विश्वास ठेवायला पाहिजे होता। तुम्ही त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला, हे तुमचं दुर्भाग्य आहे। खैर काय नाही, पण आता महानगरपालिका येते मुंबईमध्ये, तेव्हा तरी लक्ष द्या। या मुंबईमधल्याच आहेत, मुंबईमध्येच आहेत ना। तर आता मुंबईमध्ये परिस्थिती अशी झालेली आहे, हे भामटे एकदम लोकांना पूर्ण भयभीत केलेलं आहे आणि किती लोक आतून गुदमरल्यासारखं जीवन जगत आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं म्हणजे शब्द पण नाहीये। पण राजसाहेबांचा जोपर्यंत महाराष्ट्र सैनिक या महाराष्ट्रात आहे ना, या मराठी बांधवांचा असो या कुठल्याही जाती धर्मातला असो, कोणी बालबाका करू न शकत। आम्ही महाराष्ट्र सैनिक सदैव त्यांच्या सोबत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।